जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संसदेमध्ये चर्चा चालू होती. त्या चर्चेदरम्यान भाजपचे गृहमंत्री, भाजपचे नेते, त्यांना गृहमंत्री तर कसं म्हणावं, ह्या देशाचं दुर्दैव आहे. एक तळीपार गुंड या देशाचा गृहमंत्री होतो. ही लोकशाहीची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि ते अमित शहा हे तळीपार गुंड भारताच्या संविधानाच्या चर्चेला उत्तर देत असताना संविधानाच्या बद्दलची भाजप सरकारची काय भूमिका आहे, काय बांधिलकी हे सांगायचं सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती टीका केली. आणि त्याचा निषेध म्हणून साऱ्या देशभरात आज गदारोळ सुरू आहे. सोशल मीडियाला सुद्धा जोरदार त्याची चर्चा चालू आहे. सर्व देशाचं लक्ष अमित शहा यांच्या, बाबासाहेबांच्या बद्दल जी अतिशय खालच्या भाषेत आणि चुकीच्या पद्धतीने जे वक्तव्य केले त्या संदर्भात संसदेमध्ये गदारोळ झाला, राज्यसभेत गदारोळ झाला. आणि महाराष्ट्राच्या विधानसभा आता अधिवेशन चालू आहे. कर्नाटकच्या विधानसभेमध्ये सुद्धा गोंधळ झाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावरती येऊन आंदोलन करत आहे. संसदेमध्ये सुद्धा बाबासाहेबांचे फोटो घेऊन सुरू आहे. खरं तर संसद भारताच्या जसं स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या पद्धतीनं हर घर तिरंगा म्हणून स्वातंत्र्याचा 75 वर्ष अमृत महोत्सव ही सरकारनं लक्षात साजरा केला. पण भारताच्या संविधानाला 75 वर्ष झाली. अमृत महोत्सव निमित्त हर घर संविधान प्रती सरकार पुरस्कृत लोकजागृती, संविधानाप्रती, लोकशाही प्रती लोकजागृती होताना दिसत नाही. खरं तर 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान अर्पण केलं आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधानानुसार लोकशाही देशामध्ये अंमलबजावणी सुरू झाली. तर किमान 1950 ला 26 नोव्हेंबर 1950 पासून हा संविधान दिन साजरा व्हायला हवा होता. पण तशा प्रकारचा झाला नाही. त्याला किमान 2018 का असं उजडावं लागलं. म्हणजे संविधानाविषयी जी ही उदासीनता आणि बदमाशी, नकारात्मक जी मानसिकता आहे ती काँग्रेसची आहे आणि भाजपच्या दोन्ही पक्षाची आहे. हे लपून राहिलं या देशाच्या राजकारणातलं हे कडवं सत्य आहे, शोकांतिका आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे, संविधानावर चर्चा होत असताना अमृत 75 वर्ष झालं. अरे जगानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन हा देश लोकशाही भारताची निर्मिती केली. लोकशाही भारताचा, भारत नावाचा देश आणि राष्ट्र जगाच्या पाठीवरती उभा करण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आणि म्हणून ते नुसते संविधानाचे शिल्पकार नाही तर लोकशाही भारताचे शिल्पकार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं ते राष्ट्र निर्माते आहेत. आणि साऱ्या जगानं भारतीय संविधानाचा गौरव केला असताना, साऱ्या जगामध्ये भारतीय संविधानाचा सन्मान आणि गौरव होत असताना, भारताच्या संसदेमध्ये संविधानावर चर्चा होत असताना संविधानाच्या मूल्यावरती चर्चा नाही. काँग्रेसच्या बाजूने, विरोधी पक्षाच्या बाजूने आणि सत्ताधाऱ्यांच्या बाजूने सुद्धा संविधानाच्या सन्मानापर, संविधानात जो मूलभूत संविधानानं ह्या देशाला ते दिलेलं ती अभिवचन आहे, त्या अभिवचनावर साधी चर्चा सुद्धा झाली नाही. किंबहुना संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला या देशाला संविधान सादर करत असताना, अर्पण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो इशारा दिला त्याच्यावरती 75 वर्ष झाली. तर त्याच्यावरती साधी संविधानामध्ये, विधिमंडळात आणि संसदेमध्ये काँग्रेसच्याही काळामध्ये कधी चर्चा झाली नाही आणि भाजपच्या काळात ते होणारच नाही. किमान 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा संविधानाच्या मूल्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती. तुम्हाला सारं चर्चा करत असताना सारं जग बघतोय, सारा देश बघतोय, जग बघतोय. ज्या संविधानाची जग गौरव करते त्या संविधानाच्या 75 वर्षानिमित्तानं भारताच्या संविधानावर चर्चा सुरू होत असताना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही गोंधळ करताय, चर्चा विचलित करताय, लक्ष विचलित करताय, खेळ खंडोबा करत्या संविधानावर चर्चा भारताच्या संविधानावर चर्चाच होऊ नये. या बाबतीत मला वाटतं भाजपचं आणि काँग्रेसचं संगनमत तर नाही ना.
मग संविधानाच्या मूल्यावर बोला ना. एक सरी विरोधी पक्ष नेता राहुल गांधी असेल मग इतर कोणीतरी ते संविधानाच्या मूल्यावर बोला. संविधानानं या देशाला काय अभिवचन दिलं त्यावर आशयपूर्ण वैचारिक बाबतीमध्ये संविधानाच्या सन्मानापर ना काँग्रेसनं चर्चा केली ना भाजपनं. भाजप तर करणारच नाही. भाजप तर संविधानाचा नैसर्गिक शत्रू आहे. ते संविधानच ते त्यांना पहिल्यापासून मान्य नाही. पण काँग्रेस जे खरं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बाबासाहेबांचं तुम्ही नाव घेताय, संविधानाच्या नावाखाली तुम्ही लोकांना फसवून मतं मागून पुन्हा स्वतःला जिवंत केलं, त्या काँग्रेसवाल्यांनी सुद्धा संविधानाच्या मूल्यावर सरकारला धारदवर धरलं पाहिजे. परंतु तसं झालं नाही. तर अमित शहा यानं संविधानावर चर्चेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाबद्दल जे टीकात्मक वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतोय आणि पुढे त्याचा मी समाचार घेणारच आहे. आणि या वक्तव्यामुळे चर्चा विचलित झाली. संविधानाच्या मूल्यावरती, विचारावरती, संविधानाच्या अभिवचन उद्दिष्टावरती, संविधान किती यशस्वी झालं, ते यशस्वी करण्यासाठी काय करावं लागेल या बाबतीतली चर्चा हे गोंधळ झाला, होऊच दिली नाही. आणि म्हणून मला या माध्यमातून सांगावंसं वाटतं की संविधानानुसार, लोकशाहीनुसार हा देश चालवण्यामध्ये जसं भाजप नालायक आहे तसं काँग्रेस सुद्धा नालायक आहे. एवढंच म्हणून सत्ताधारी म्हणून सुद्धा काँग्रेस ही नालायक आहे आणि सत्ताधारी आणि विरोधक म्हणून सुद्धा या दोन्ही बाबतीत, काँग्रेसच्या काळामध्ये सत्ता होती त्यावेळी सुद्धा संविधानाची अंमलबजावणी झाली नाही, संविधानाची मोडतोडच झाली. भाजपच्या काळात भाजप सत्तेवर आली त्यावेळी सुद्धा संविधानाची अंमलबजावणी, संविधानाची मोडतोडच झाली, संविधान विरोधीच निर्णय घेतले, संविधानाच्या विसंगतच वर्तन झालं. म्हणजेच काँग्रेस आणि भाजप हे सत्ताधारी म्हणून तर हे नालायक आहेच, पण विरोधी पक्ष म्हणून सुद्धा काँग्रेस आणि भाजप हे नालायक आहे. आणि म्हणून आता या देशाला संविधान वाचवायचं असेल, संविधानाच्या मूल्यानुसार देश उभा करायचा असेल, इथला माणसाला न्याय द्यायचा असेल, इथे समाजाला न्याय द्यायचा असेल, तर काँग्रेस आणि भाजप वगळून परिवर्तनवादी, आंबेडकरवादी विचाराचा, चळवळीचा राजकारणामध्ये प्रभाव वाढवला पाहिजे. त्या दृष्टीने आता भारतीयांनी विचार केला पाहिजे. तर संविधानानुसार संविधानाचा सन्मान राहील. हा देश, लोकशाही देश, जगाच्या पाठीवरती सन्मानानं उभा राहील. दुसरा मुद्दा असा आहे की डॉक्टर बाबा संविधानावरती या देशाची जी मूळ समस्या आहे विषमता, आणि ह्या विषमता नष्ट करून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, जात विरहित धर्मनिरपेक्षता, लोकतंत्र, राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत घडवणे हे संविधानाचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्या उद्दिष्टावर संविधानावर आता चर्चा नाही सुरू. संसदेमध्ये कधी चर्चा झाली का? या देशातील विषमतेवर कधी चर्चा झाली का? अरे डॉक्टर बाबासाहेब या देशाच्या लोकशाही भारताचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला 26 नोव्हेंबर 1949 देशाला संविधान अर्पण करत असताना बाबांनी इशारा दिला होता. त्या इशारावर चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेसवाल्याकडून, त्या इशारावर भाजपवाल्याकडून चर्चा व्हायला पाहिजे होती. पण हा इशाराच लोकांच्याकडे, या देशाची मूळ समस्या काय हे लोकांना समजूच नाही. संविधान करत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला काय अभिवचन दिलं होतं, काय इशारा दिला होता की आज आपण एका विसंगतपूर्ण जीवनामध्ये प्रवेश करत आहोत. आज एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणामध्ये समता प्रस्थापित झाली, पण एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समता प्रस्थापित झाली नाही. आणि म्हणून एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समता प्रस्थापित व्हावी. सामाजिक आणि आर्थिक समता हा लोकशाहीचा पाया आहे, हा लवकरात लवकर निर्माण करावा हा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. आणि ह्या सामाजिक आणि आर्थिक समता जर प्रस्थापित नाही झाली तर विषमतेनं त्रस्त आणि ग्रस्त झालेला समाज, मोठ्या कष्टाने उभा केलेला डोलारा, लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आता असा इशारा होता. तो काँग्रेसच्या काळात हा इशारा जसा दिला 1949 पासून ते आता 2024 मध्ये या इशारावर, या विषमतेवर संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये आणि देशाच्या कोणत्याही विधिमंडळामध्ये चर्चाच झाली नाही, चर्चाच होऊ दिली नाही. काँग्रेसचं सरकार होते नेहरूच्या काळात, चर्चा नाही झाली विषमतेवर.
काँग्रेसचे पंतप्रधान नेहरूंच्या पासून ते अगदी पी.व्ही. नरसिंहराव की मनमोहन सिंह यांच्यापर्यंतचा जो काँग्रेसचा सत्ता काळ आहे त्या काळामध्ये सुद्धा सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर चर्चा झाली नाही. संविधानाच्या या मूल्यावरती चर्चाच घडू दिला. मूळ समस्या काय, संविधानानं काय अभिवेशन दिलं याच्यावरती काँग्रेसच्या काळात चर्चा झाली नाही. तसंच 2014 पासून सुद्धा भाजपच्या काळामध्ये सुद्धा चर्चा झाली नाही. काँग्रेसचं सरकार असताना त्यावेळेच्या विरोधी पक्ष भाजप म्हणून इतर जे कोण भाजप विरोधी पक्ष होते त्यांनी सुद्धा संविधानाच्या या विषमतेवर, संविधानाच्या या समताच्या संविधानाचं जे मुख्य मूल्य आहे सामाजिक आणि आर्थिक समानता यावर कधीच चर्चा नाही झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची व्याख्या दिली ते लोकशाहीच्या व्याख्याचा उल्लेख करा संसदेमध्ये. ना भाजपवाली करत. काय भाजपवाल्यांच्या एका तर खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकशाहीची व्याख्या सांगावी. भारताच्या लोकशाहीची व्याख्या राहुल गांधीने सांगावी, प्रियंका गांधीने सांगावी, खरगे साहेबांनी सांगावी, इतर विरोधी पक्ष कोण शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीच्या इतर जे आहेत, एखादर खासदारांनी, एखादर जबाबदार खासदारांनी, एखादर काँग्रेसवाल्यांच्या तर्फे लोकशाहीची व्याख्यावर काय आहे आपल्या लोकशाही. अरे संविधानाच्या 75 वर्षाच्या निमित्तानं तुम्ही संविधानाची चर्चा करत असताना बिंडोकपणाचं लक्ष गोंधळ करता. किमान संविधानाला अभिप्रेत असणारी या देशाच्या संविधानाचे शिल्पकार महामानव राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी लोकशाहीची व्याख्याचा उल्लेख तर करा, त्याच्यावर चर्चा तर करा. अजिबात नाही. एखादर खासदारांनी केली, राहुल गांधीने केली, प्रियंका गांधीने केली. अरे अमित शहा तो तडीपार गुंड, तो तर काय करणार आहे. सभापतीनं तर त्याचा उल्लेख करायला पाहिजे होत्या. काय आहे बाबासाहेब आंबेडकर मग लोकशाही. आपण काय म्हणतो, आपण लोकशाही प्रति लोकांना जागृत, सत्ताधाऱ्याला सुद्धा लोकशाहीची व्याख्या जर माहित नसेल किंवा त्याच्यावर चर्चा सत्ताधाऱ्यांनी विरोधक करत नसेल तर काय तुमचा राजकारणात असून काय बेमान नालाय का तुम्ही. आणि लोकशाहीची व्याख्या करताना काय म्हणतो, भारतानं लोकांनी लोकांसाठी लोकांकडून निवडून दिलेलं राज्य म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची व्याख्या आहे का यार. ही अब्राहम लिंकनची व्याख्या आहे. बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या काय आहे, भारताच्या लोकशाहीची व्याख्या काय आहे, संविधानानुसार भारताच्या लोकशाहीची व्याख्या काय नाही. रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक आणि लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन आणि क्रांती घडवणं म्हणजे लोकशाही होईल. का ही लोकशाही आपण 68 वर्षामध्ये निर्माण केली का. ह्या लोकशाहीच्या दृष्टीनं काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये या देशाची वाटचाल झाली का. ह्या भाजपच्या काळामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाच्या दृष्टीनं ह्या देशाची वाटचाल झाली. अरे विषमता वाढली, गरीब अधिक गरीब झाला, श्रीमंत अधिक श्रीमंत झाला. या देशाची मुठभर या राष्ट्रीय संपत्ती मुठभर ब्राह्मणवादी आणि भांडवलशाहीच्या हातात आहे. निमार्धा देश मोदीने विकला. खाजगीकरणानं काँग्रेसनं खाजगीकरण आणलं आणि भाजपनं सगळे सरकारी सगळ्या संस्था आणि नफ्यात चालणाऱ्या आणि तोट्यात चालणाऱ्या सुद्धा कंपन्या विकल्या. विषमता वाढवली, पण विषमता नष्ट करून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन, समता ही लोकशाहीची व्याख्या. या भारताच्या लोकशाहीच्या दिशेनं भारताची वाटचाल ना काँग्रेसच्या काळात झाली ना भाजपच्या काळात झाली. आणि म्हणून याच्यावरती चर्चा होत असताना ही चर्चाच नाही घडली. आणि म्हणून मी मगाशी म्हणलं की भाजप आणि काँग्रेस सुद्धा संविधान आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घ्यायला लायक नाही. हेच लोकांनी समजलंय, लोकांनी आता स्वीकारलं पाहिजे. अमित शहा यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे वक्तव्य केलं त्याच्यावर देशभरातून संतापाची लाट आहे, चर्चा आहे. महाराष्ट्राच्या कर्नाटक विधानसभामध्ये चर्चा झाली. संबंध बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची आंबेडकर 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 देशभरातून चर्चा चालू आहे. आणि म्हणून याच्यातून एक सत्य बाहेर आलं हे लक्षात घ्या की आज राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वगळून हा देश पुढेच जाऊ शकत नाही. काय म्हणतोय मी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वगळून हा देश, लोकशाही भारत हा पुढेच जाऊ शकत नाही. अरे नव्हे,
राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय भारत हा पुढेच जाऊ शकत नाही, हा देशच पुढे जाऊ शकत नाही, हे सत्य आता लोकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणून भाजप ही परेशान आहे. काय? बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय आता देशाची प्रगती नाही. आंबेडकर वादाशिवाय, आंबेडकर चळवळीशिवाय, आंबेडकरी विचाराशिवाय आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय हा देश पुढे जाऊ शकत नाही, हे सत्य लोकांनी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून भाजपवाले परेशान आहेत, म्हणून RSS वाले परेशान आहेत. आणि हे सत्य लोकांना माहीत असल्यामुळे काँग्रेसवाले सुद्धा नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लागलेत. आंबेडकर 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 आंबेडकर. कारण लोकांना ते सत्य स्वीकारलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भाजप प्रचंड बहुमत आहे. 2014 पासून ते आता महाराष्ट्रात तर लोकशाही विरोधी पक्ष सुद्धा आहे का अस्तित्वात असा प्रश्न आहे. म्हणजे प्रचंड भाजप सत्तेवर बहुमत सत्तेमध्ये आहे. तरी सुद्धा भाजपवाली परेशान आहेत. तरी सुद्धा अमित शहा संविधानाबद्दल आणि संविधानाच्या शिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल ते RSS वाल्यांची, भाजपची, हिंदुत्ववाल्यांच्या मनामध्ये जे द्वेष आहे, नफरत आहे, तिरस्कार ते वारंवार बाहेर आलेला आहे. ते आजकाल ती नवीन नाही, ते जुनीच आहे. जुनीच जातीवादी आणि हिंदुत्ववादी, ब्राह्मणवादी, मनवादी मानसिकता आहे. ती मानसिकता नव्या रूपानं अमित शहाच्या तोंडातून बाहेर आलेल्या आहे. आणि मग हे याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांना वगळून हे सत्य स्वीकारलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना वगळून हा देश पुढे जाऊ शकत नाही. आणि ह्या नाही याला जाणं काँग्रेस सुद्धा आता बाबासाहेबांचं नाव घेऊ लागलेलं आहे. आणि म्हणून आता आंबेडकर चळवळीशिवाय, आंबेडकर विचाराशिवाय या देशाला आता पर्याय राहिला नाही. म्हणून आंबेडकरांची विचाराची ताकद राजकारणामध्ये वाढली पाहिजे. आणि मग हे भाजपवाले जे परेशान आहेत की भाजपची जी लढाई, लक्षात घ्या, भाजपची लढाई ही केवळ सत्तेसाठी नाही. नीट लक्षात घ्या. RSSची लढाई, भाजपवाल्यांची लढाई, हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवादाची लढाई केवळ सत्ता मिळवणं याच्यासाठी नाही, तर ते सत्तेचा वापर करून परिवर्तनवादी आंबेडकर चळवळीला संपवणं हे उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट त्यांना पूर्ण करता आलं नाही, म्हणून भाजपवाली परेशान आहेत. ज्यावेळी भाजपच्या हातात सत्ता आली, सम्राट अशोकाचे नातू बृहद्रथ यांच्या खपटानं पुष्पमित्र शुंग नावाच्या ब्राह्मणानं हत्या केल्या आणि सत्तेचा वापर तिथं बुद्धांची धम्मक्रांती संपवली, बौद्ध भिक्खूच्या कत्ली केल्या, उपासकाच्या कत्ली केल्या, बौद्ध म्हणून घेणाऱ्या माणसांना त्रास दिला, ठार केला आणि आपली ब्राह्मणी व्यवस्था प्रस्थापित केली. तशा बुद्धांची धम्मक्रांतीच्या विरोधात ब्राह्मणवाद्यांनी प्रतिक्रांती केली. पण 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती च्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध आणि धम्म भाजपला संपवता आला नाही, संपवता येत नाही आणि कधीच संपवता येणार नाही. हे सत्य आहे. म्हणून भाजपवाले परेशान आहे. म्हणून बाबासाहेबांच्या बद्दल हे विरोधातलं वक्तव्य करत आहे. त्यांना जे करा 1925 ज्या अर्थानं RSSची स्थापना झाली, ते जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी या देशामध्ये भारतीय संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध आणि धम्म ही सगळ्यात मोठी अडथळा आहे. ते संपवता येणार, ते संपवता येणार. आणि म्हणून भाजपवाले परेशान आहेत. हे समजून घ्या. हे RSS वाले परेशान आहे. आणि ती खदखद अमित शहाच्या मुखातून बाहेर निघाली आणि त्याच्या वक्तव्याचा निषेध हा सगळीकडे आहे. बघा, सूर्य झाकता येत नाही, सूर्य झाकता येत नाही, तो लपवता येत नाही. बघा, आणि म्हणून हेडगे, हे बघा, हेडगेवारचं नाव घेऊन लोक मत नाही देत. पण आता कधी काळी काँग्रेस गांधीजीचं नाव घेतल्याशिवाय देशाचं कधी काळी राजकारणच चालत नव्हतं. आता महात्मा गांधीचं बी नाव घेत लोक मतदान देत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय भाजपलाही पर्याय नाही आणि काँग्रेसलाही पर्याय नाही. दोघांच्या पोटात असणारी बाबासाहेबांच्या विरोधातली जी मळमळ आहे, ती मळमळ एकानं व्यक्त केली आणि दुसऱ्यानं नाही इलाजानं त्याचा आम्ही किती बाबासाहेबांना मानतो हे दाखवण्याचा नौटंकीपणा केलेला आहे. म्हणून आता आंबेडकरवादी राजकारण हे वाढवले पाहिजे. संविधानाचं, लोकशाहीचं मूल्य, संविधानानुसार लोकशाहीचं मूल्य जर यशस्वी करायचं असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारत, भारत हा पुन्हा प्रबुद्ध भारत होणं गरजेचं आहे. आणि आता हे करायचं असेल तर हे भाजपवाली करणार का?
भारताला पुन्हा प्रबुद्ध भारत करण्याचं काम संविधानावर जर भाजपचं प्रेम असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचं प्रेम असेल भाजपवाल्यांचं, तर संविधानाचं मूल्य जर यशस्वी करायचं असेल तर भारत प्रबुद्ध भारत पुन्हा घडला पाहिजे. हे भाजप करणार का? हे ठीक आहे. आज आंबेडकर जे काँग्रेसवाली करायला लागलेले आहेत, आम्ही संविधानवादी लोक आहोत असं म्हणतो. भाजपवाली तर पुन्हा प्रबुद्ध भारत करणार आहेत का? मुळीच नाही. तर हे आंबेडकरी समाजाला, बौद्ध समाजाला, आंबेडकरवादी लोकांनाच हे करावं लागेल. आणि त्याच्यासाठीच धम्माचे संस्कार असणारी राजकीय पार्टी जन्माला घालावं लागेल. धम्माचे संस्कार असणारी माणसं राजकारणात वाढली पाहिजे. आणि आंबेडकरवादी लोक, आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव देशाच्या राजकारणात वाढवण्यासाठी लोकांनी आता स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही या देशाचे मार्गदर्शक आहोत. आंबेडकरवादी या देशाचा या देशाचं संविधानाची अक्कल आणि नेतृत्व करण्याची क्षमता असणारे लोक आम्ही आहोत. त्याचा प्रमुख जनाधार असणारा आंबेडकरी समाज आहे. आणि ती भूमिका घेऊन आता आंबेडकरवादी राजकीय नेतृत्वानं पुढे आली पाहिजे, ती भूमिका मांडली पाहिजे. ह्या दृष्टीनं आता पुढे माझं एक पुस्तक लवकरच येते बुद्ध जयंतीपर्यंत, दीक्षाभूमी ते संसार. पुस्तकाचं नाव आहे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, वर्धापन दिनाच्या निमित्तानं ते पुस्तक लिहिलेलं आहे. ते लवकरच येईल. दीक्षाभूमी ते संसद ते प्रकाश. आंबेडकरवादी विविध राजकीय पक्ष आणि नेतृत्वाला बरोबर घेऊन त्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे. आणि मग दुसरं एक महत्वाचं थोडक्यात आणखी अमित शहा काय म्हणाले अमित शहा की आंबेडकर काय भगवान आहे? तेवढ्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं, भगवानाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले असते. काय मूर्खपणा आहे, काय खुळचटपणा आहे ना, मूर्खपणा ठेवतो तर बाबा. आता भारताची संविधान म्हणजे तुमचा अमित शहा, तुमचा देव ही भगवान ही काल्पनिक आहे, आणि तुमचा स्वर्ग ही काल्पनिक आहे, आणि नरक ही काल्पनिक आहे. बघा भाजपवाल्यांनी आता उद्या हिंदुत्ववाल्याच्या ना भाजपवाल्यांनी तर सत्तेच्या बळावर ही पापच केली. जास्त पुण्य केलं का? काँग्रेसवाल्यांनी संविधानाच्या नावाखाली पापच केली, भ्रष्टाचाराचं पाप केली, जातीवाद केला, जसं भाजपने सुद्धा संविधानाच्या नावाखाली पापच केली. पण हिंदुत्वामध्ये एक चांगली सोय आहे. पाप केली का गरुड गंगेत स्नान करा, झालं पाप धुवून. पाप बी करा आणि पाप धुवून घेण्याची गंगात बुडालं का झालं निर्मळी, सोय बी आहे. पण हे पापी लोक आहेत का माहिती, काँग्रेसमधील असतील तर भाजपमध्ये जर उद्या जर एकाला आजपर्यंत जे स्वर्गवासी झालेत, आज तुम्ही निधन पावलेत, एक तरी त्यांचा असा भाजपवाल्यांचा असा कटआउट लावलाय किंवा असं पेपरला बातम्या सोडली का नरकवाशी आमका आमका गेला, नरकवाशी आमका आमका काँग्रेसचा गेला, नरकवाशी आमका आमका भाजपचा, बघ पापी माणूस एक तरी आहे का? सारे स्वर्गवासी म्हणतात. अरे कुठला स्वर्ग आणि नरक? ह्या काल्पनिक गोष्टी, तुमचा भगवान एक नकली आणि कल्पना आहे, तुमचा स्वर्गही नकली आणि कल्पना. अरे भारताचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधानानुसार लोकशाही देऊन माणूस समाज आणि देशाच्या हिताचा स्वर्ग निर्माण केला. पण सत्ता त्या काँग्रेस आणि भाजपच्या राजकारणानं, सत्तेच्या सारीपाटाच्या राजकारणामुळे त्याचा नरक होऊन बसलेला आहे. म्हणून आता या दृष्टीने काय म्हणाले बाई की बाबा हे मी असं म्हणतोय की बाबा ठीक आहे, तुमचं ती काल्पनिक देव असतील, काल्पनिक भगवान असतील, स्वर्ग आणि नरक असेल. मला असं म्हणेल अमित शहाला तुमचा जाहीर निषेध तर करतोच. मी असं म्हणेल की तुम्ही आता राहू द्या बाबा, तुम्ही देवाचं नाव जप करा, दिवसभर करा, आयुष्यभर करा, आणि पुढचा जन्म तुम्हाला नक्कीच स्वर्गात नाही जाणार, पण नक्कीच तो स्वर्गात गेला तर नक्की तुम्हाला वरा अवतार मिळल्याशिवाय राहणार, तो वरा अवतार तुम्हाला मिळावता, अशा प्रकारचा विचार असतो. आणि तुम्ही जर काँग्रेसवाल्यांनी सुद्धा म्हणताय, काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना 1951, आणि 54च्या निवडणुकीमध्ये पाडलं. काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना भारताच्या संविधान सभेमध्ये येण्यासाठी विरोध केला, बाबासाहेबांना विरोध केला, छळ केला. हा मुद्दा म्हणजे काँग्रेसनं बाबासाहेबांना विरोध केला, याचा अर्थ भाजपला बाबासाहेबांवर अशा प्रकारचं चुकीचं आणि अशा प्रकारचं टीकात्मक वक्तव्य करण्याचा अधिकार मिळाला काय? दुसऱ्याला आपण हसतो, दुसऱ्याला शेंबूड आपल्या नाकाला. अरे तुम्ही RSS वाल्यांनी सुद्धा भाजपला कमी त्रास दिला का? शंकराचार्याचं वक्तव्य का, संघाचं वक्तव्य की बाबासाहेब संविधान चांगलं आहे पण ते का अस्पृश्यान दिलं, हे कोणी म्हटलं? भाजपवाल्याने का हिंदुत्ववाल्याने? RSS वाल्याने ना. RSS आजचे त्यावेळेचा भाजप, त्यावेळेचा जनसंघ RSS,
याने सुद्धा बाबासाहेबांवरती संविधानावरती टीका केली ना, हेडगेवारांनी टीका केलेली आहे, हे सुद्धा सांगा ना. आणि ती जुनीच मानसिकता आज तुम्ही, ही काय नवीन नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांनी हे सांगितलेलं आहे. अमित शाह आरेच्या पोटातील जी मळमळ आहे, कळकळ, ही नव्यानं बाहेर आलेली आहे. त्यांच्या ज्या जुन्या संस्था आहेत ते बाबासाहेबांना प्रचंड विरोध करत होते. म्हणून हे तुम्ही जी बाबासाहेब, आम्ही कसे आंबेडकरवादी, आम्ही कसे संविधान समर्थक, आम्ही कसे बाबासाहेबांना मानतो, ही जी काँग्रेस आणि भाजपमध्ये चाललेली स्पर्धा आहे ना, ही खोटारडं राजकारण, ही नौटंकी, ही बदमाशी राजकारण, ही बेमानीचं राजकारण, दोघांचीही बेमान आहे. पण लोकांना ते दाखवतात भाजप पासून संविधानाला धोका आहे म्हणून आम्ही मैदानात आहे. काँग्रेस तुम्ही काय केलं? ही नौटंकी बंद होता. संविधानाच्या मूल्यावरती खऱ्या अर्थानं चर्चा व्हायला पाहिजे. काँग्रेसनं सुद्धा चर्चा करायला पाहिजे, वैचारिक चर्चा व्हायला पाहिजे, संविधानाच्या उद्दिष्टावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि मग संविधानाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल काँग्रेसनं ते 12 खिडक्या बंद केली. एक आहे संविधानावर चर्चा करत असताना इतर कोण आहे, आमचे तर जे SC ST चे राखीव जागेतून ओबीसीचे निवडून दिलेले झालेले खासदार, मग ते भाजपमध्ये असतील, काँग्रेसमध्ये असतील, इतर पक्षामध्ये, ते तोंड उघडणार नाही. या प्रस्थापित चाकरीचं गडे आहे, ते कधीच तोंड उघडणार नाही. अरे ज्या संविधानानं तुम्हाला खासदारकी केलं राखीव जागेतून, संविधानावर चर्चा होत असताना संविधानावर भाष्य करा, तोंड उघडा. हे गुलाम साले काय तोंड उघडणार. आणि मग त्या संविधानाच्या बद्दल, म्हणजे संविधानाची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसच्या काळात पंडित नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू 1953-54 म्हणजे 3 ते 4 वर्षामध्ये संविधान समीक्षा आयोग नेमला, संविधान समीक्षा समिती नेमली. म्हणजे भाजपच्या काळात संविधान समीक्षा आयोग नाही नेला, तर काँग्रेसच्याही काळामध्ये संविधान समीक्षा आयोग पंडित नेहरूंनी समिती नेमली. आणि अटल बिहारी वाजपेयीच्या काळात सुद्धा संविधान समीक्षा आयोग नेमला. म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे संविधानाच्या विरोधातली मानसिकता असणारे पक्ष आहे. आणि त्या दोघांचं भांडण या संसदेचे चर्चेमध्ये तू कर मारल्यावणी, मी करतो रडल्यावणी. अरे अरुण शौरी यांनी जे पुस्तक लिहिलं बाबासाहेबांच्या विरोधात, वर्शिपिंग फॉल्स गॉड्स, हे अरुण शौरी लिहिली, त्याच्यावरती भाजपनं काय कारवाई केली नाही. उलट त्याला बक्षीस म्हणून भाजपच्या काळामध्ये मंत्रिपद मिळालं. त्याच पद्धतीनं मग थोडक्यामध्ये हे सांगत असताना एक गोष्ट आहे, काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला म्हणून आपण ही बदमाशी करायची, ही भाजपचा जर डावपेच असेल तर डावपेच लोकांनी ओळखलेला आहे, हे आता लपून राहिले नाही. आणि म्हणून शेवटी एक आहे की आता संविधानानं दिलेलं जे मूल्य आहे की एक व्यक्ती एक मूल्य, न्यायाने सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करणे, हे संविधानाच्या मूल्यावर आता लोकांमध्ये चर्चा झाली पाहिजे. परिवर्तनवादी लोकांमध्ये चर्चा होणं, संविधानाप्रती लोक जागृती होऊन आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव कसा वाढेल आणि यासाठी पहिल्यांदा EVM कसं नष्ट झालं पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती ज्या वेळेला मतदान होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं संविधानाचा सन्मानाची चळवळ राजकारणामध्ये येईल. संविधानाच्या सन्मानाचा विचार पुढे येईल. जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत लोकशाही पद्धतीनं लोकशाही अस्तित्वातच येणार नाही. संविधान आणि लोकशाही वाचवायचं असेल तर काँग्रेसनं चर्चा करत असताना EVM नष्ट करा याच्यावर बोललं पाहिजे होतं, त्याच्यावर सदस्यावर बोललं पाहिजे होतं. आणि मग संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जसं भाजपवाले जे बोलले तसे काँग्रेसवाल्यांनी सुद्धा बाबासाहेबांना प्रचंड विरोध केलेला आहे. पंडित नेहरूच्या काळामध्ये एकट्या खासदार पंडित 300-350 ते 400 ब्राह्मण होते, 300-350 नुसती एकटे जायका 3.5% जातीचे ब्राह्मण खासदार होते. ही काय लोकशाही होती? हिंदू कोड बिलाला विरोध केला. हे सारखंच आहे. तसंच भाजपने सुद्धा बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध केला. RSS वाल्यांनी बाबासाहेबांच्या बद्दल अगदी टीकात्मक वक्तव्य केलेला, विरोध केला, आंदोलन केलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे दोन्ही पक्ष हा देश चालवायला योग्य नाही, लायक नाही. आंबेडकरवादी विचारधारेचे पक्ष मजबूत झाल्याशिवाय संविधानानं दिलेलं अभिवचन आणि लोकशाहीचं जीवनाचं मूल्य यशस्वी होणार नाही. आणि ते करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, एवढंच या निमित्तानं सांगतो.